नमस्कार, कुक विथ दीपा या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत चीज कॉर्न बॉल्स। त्यासाठी मी एक मक्का घेतले, त्याचे मी 4 भाग करून घेते। आणि 2 बटाटे घेतले, तेही मी सोलून घेते। बटाटा सोलून झाल्यानंतर आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। आता मक्का आणि बटाटा धुवून आपण एका पातेलीमध्ये उकडायला टाकणार आहोत। त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालणार आहे। दहा मिनिटानंतर मक्का आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर अजून 5 मिनिटे आपल्याला बटाटा शिजून द्यायचा आहे। त्यानंतर आपला बटाटाही शिजून झालाय, तोही मी काढून घेते। आपल्याला मक्याचे 2 भाग करायचे, कारण आपल्याला सोलण्यासाठी ते इझी जाईल। आता त्याचे दाणे काढून घेते। दाणे काढून झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचंय। थोडे जाडच आपल्याला काढायचंय ते। त्यानंतर मी बटाटा किसून घेते, तुम्ही मॅशही करून घेऊ शकता। आता आपला बटाटा किसून झाल्यानंतर मी त्यामध्ये मक्याचे दाणे टाकते आणि त्यानंतर सगळे मसाले टाकून घेणार आहे। त्यासाठी मी पाव चमचा मिरेपूड, अर्धा चमचा धने जिरे पूड, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा चिली फ्लेक्स, 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 चमचा कोथिंबीर आणि चवीपुरता मीठ। बाइंडिंगसाठी आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे। मी एक छोटी वाटी भरून कॉर्नफ्लॉवर घेतलंय। आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। आता मी चीज क्यूब घेतले, त्याचे मी सुरीने 4 भाग करून घेते। आता आपलं हे बटाटा आणि कॉर्नचं जे मिश्रण आहे त्याचे आपण लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करणार आहोत। जास्त छोटे गोळे केले तर बॉल तेलामध्ये फुटून चीज बाहेर पडू शकतो। नंतर एक बॉल घेऊन त्याच्यामध्ये बोटाच्या साहाय्याने होल करून त्याच्यामध्ये एक चीजचा तुकडा टाकून घेते। वरून पुन्हा पॅक करून त्याला पुन्हा गोल करून घ्यायचे। असेच आपले सगळे बॉल तयार झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आपण स्लरीसाठी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 1 टेबलस्पून मैदा घेऊ। थोडंसं मीठ टाकूया त्याच्यामध्ये। नंतर पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करून घेऊ। त्यानंतर या स्लरीमध्ये एक बॉल टाकून ब्रेड क्रम्स मध्ये आपण कोट करून घेऊ। असे सर्व बॉल ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून झाल्यानंतर एका कढईमध्ये आपण तेल गरम करू। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक बॉल सोडून ते मीडियम आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे।
मी इथे 3 बॉल सोडले। छान तपकिरी रंगावर आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे। असे सगळे बॉल आपल्याला फ्राय करून एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे। आपले सर्व बॉल तयार झालेले आहेत। आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही कुठल्याही डिप सोबत हे सर्व करू शकता। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चीज मेल्ट झालाय आणि किती छान असा चीज पूल येतोय। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा।